₹1000 डायरेक्ट जीपे। यातली एक चायनीज आहे आणि एक ओरिजिनल आहे, तर त्याच्यापासून सावधान राहा। तुम्हाला नमकी दिलेले आहे लॅटिट्यूड 7390। आता मोबाईल एवढा हा स्लिम आहे, 4K आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे। किंमत तुम्हाला जाईल 16,000 रुपये। i5 11 जनरेशन, i5 10 जनरेशन आणि हा एकदम पॉवरफुल मशीन आहे। ज्याला कोणाला AutoCAD असेल, 3D वर्क करायचं असेल, कमी किमतीत पण अवेलेबल आहेत। तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक? हा एकदम स्लिम लॅपटॉप आहे, पॉवरफुल आहे। होम सिरीज आणि बिझनेस सिरीजच्या लॅपटॉपमध्ये काय फरक? शेअर मार्केटसाठी असेल किंवा अकाउंटिंगसाठी असेल, कॉलेज स्टुडंटसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे। पीस टू पीस रिप्लेसमेंट मिळून जाईल, कंपनीचा ॲडॅप्टर मिळेल। की ह्या लॅपटॉपवरती कुठलं काम होऊ शकतं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजकालच्या जमान्यामध्ये लॅपटॉपची रिक्वायरमेंट सर्वांनाच आहे। स्कूल, कॉलेज असो, ऑफिसेस असो, सर्वकडे मित्रांनो लॅपटॉप यूज होतात। आणि बरेच जण मित्रांनो तशा प्रकारे लॅपटॉप शोधतायत की बजेटमध्ये लॅपटॉप कुठे मिळतील। तर मित्रांनो, तुमचा शोध संपलेला आहे, कारण मी आलेलो आहे कुठे, माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये। तिथे तुम्हाला मिळतात सर्टिफाईड लॅपटॉप, जेन्युइन पार्ट्स आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस सुद्धा मिळते। आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा। मी भेटू तुम्हाला पुढे। तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर। सर कसे आहात? मी मजेत आहे सर। प्रतीक सर, तुम्ही कसे आहात? एकदम मजेत सर। सर यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत? मित्रांनो, मी इथे बघताय आपल्याकडे जास्त करून कोडिंगची जास्त डिमांड असते। तर i5 8 जनरेशनमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल। त्याच्यामध्ये टच स्क्रीन आहे, मेटल बॉडीवाले आहेत किंवा एकदम स्लिम ट्रिमवाले पण लॅपटॉप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। आणि सर एकदम बेस्ट प्राइसमध्ये देणार ना? हो, नक्की। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे लॅपटॉप तुम्ही दाखवणार आहात त्याची स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे? मित्रांनो, स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे 16,000 ते 60,000 पर्यंत आपल्याकडे लॅपटॉप सध्या अवेलेबल आहेत। तर सर बरेच जण व्ह्यूअर्स पण व्हिडिओ पाहत असतील, एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102। बिल्डिंगचं नाव आहे नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव, बिखे। कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789 आणि शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत। आणि शॉपचं जे आहे आपलं हे 7 दिवस ओपन असतं, कधीही बंद नसतं। नक्कीच। तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। प्लस हा जो नंबर आहे तो सेव्ह करा, त्याच्यावरती कॅटलॉग वगैरे पण बनवलेला आहे, तर तुम्ही घर बसल्या पण मित्रांनो लॅपटॉपची पूर्ण डिटेल्स मोबाईलवरती पाहू शकता। पहिला लॅपटॉप सर मित्रांनो, हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हा HP लॅपटॉप आहे। याचा मॉडेल नंबर आहे HP ProBook 640G2। हा i5 6 जनरेशन सोबत येतो। 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल आणि हा फुल HD मध्ये येतो। याची किंमत तुम्हाला जाईल 16,000 रुपये। चेक करा मित्रांनो, 16,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5470। हा सुद्धा i5 6 जनरेशन सोबत येतो। 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD स्क्रीन असेल, 180 डिग्री रोटेट होता हा। आणि याची किंमत तुम्हाला जाईल 16,500 रुपये। 16,500 तुम्हाला मिळतोय। आणि सर मला विचारायचं आहे की ह्या लॅपटॉपवरती कुठलं काम होऊ शकतं? हे लॅपटॉप स्पेशली तुम्ही ऑफिस यूजसाठी असेल, जसं की वर्ड चालवायचं असेल, एक्सेल चालवायचं असेल, प्रिंटिंग करायचं असेल किंवा घरी एंटरटेनमेंटसाठी पाहिजे असेल किंवा ज्यांनी कुणी लॅपटॉप यूज केला नाही, फर्स्ट टाइम यूज करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे। मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook 840G3। हा एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे आणि याची डिमांड खूप जास्त असते, कारण की याच्यामध्ये हार्ड डिस्कचा एक स्लॉट एक्स्ट्रा मिळतो, एक SSD आणि एक हार्ड डिस्क तुम्ही टाकू शकता। हा सिल्वर कलरमध्ये एकदम स्लिम ट्रिम मॉडेल आहे आणि हा i5 6 जनरेशन सोबत येतो। 8GB रॅम असेल, 256GB SSD, 14 इंची स्क्रीन असेल। हा HD स्क्रीन सोबत जाईल तुम्हाला फक्त 17,000 रुपयाला। मार्केटमध्ये तुम्हाला कमीत कमी 18-19,000ला हे मॉडेल बघायला मिळेल। हा मित्रांनो, तुम्हाला मिळतोय 17,000। मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480। हा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे, हे तुम्ही बघू शकता आणि एक ग्लास टच आहे। हा इनबिल्ट टचवाला नाही आहे आणि हा थोडासा प्रीमियम लॅपटॉप जातो। एकदम स्लिम ट्रिम आहे आणि हा i5 6 जनरेशन सोबत आहे। 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंचमध्ये येतो आणि हा तुम्हाला जाईल 17,500 रुपयाला। एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे हा पण मित्रांनो तुम्हाला 17,500 मिळणार आहे। मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390। हा एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे। हा कॅरी करायला एकदम सोपा आहे आणि याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 7 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD, स्क्रीन साईज असेल याचे 13.3 इंच आणि FHD आहे। हा तुम्हाला जाईल फक्त 17,500 रुपयाला। तर चेक करा मित्रांनो, कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप आहे, 17,500 तुम्हाला मिळतो। सर हे जे लॅपटॉप असतात ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे IT कंपनीमध्ये यूज झालेले लॅपटॉप आहेत, जसं की बाहेरच्या देशामध्ये हे IT कंपनीत यूज झालेले आहेत, तिथून हे सगळे दुबईला येतात। प्रत्येक कंपनीची एक पॉलिसी असते, ते 2 ते 3 वर्ष यूज करतात आणि त्याच्यानंतर ते सगळं अपग्रेडेशन करतात। तर हे जुने लॅपटॉप डायरेक्ट डिस्ट्रॉय करण्यापेक्षा हे विक्रीला काढतात आणि हे दुबईला येतात। दुबईवरून आपल्या इंडियामध्ये येतात आणि इंडियामधून आपण हे खरेदी करतो। तर ह्याची कंडिशन ॲज अ ब्रँड न्यू कंडिशन असते, प्लस ह्याची बॅटरीची हेल्थ वगैरे एक्सलेंट असते, म्हणजे 80%च्या ॲबोव असते। SSDची पण हेल्थ 80%च्या ॲबोव असते आणि ओव्हरऑल हे तुम्हाला कमीत कमी 5-6 वर्ष आरामात जातो हा लॅपटॉप।
तर त्याच्यामुळे हे सेकंड हँड मार्केटमध्ये मग तुम्हाला मोस्टली हे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप मिळतात, जेणेकरून तुम्हाला हे जे स्पेअर पार्ट वगैरे असतील किंवा याची लाईफ आहे हे बिझनेस सिरीजची जास्त असते, म्हणून हे तुम्हाला सेकंड हँड मार्केटमध्ये जास्त बघायला मिळतील. नेक्स्ट लॅपटॉप आहे मित्रांनो डेल 7490. हा i5 7 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंचमध्ये येतो हा. 18,000ला हा तुम्हाला पडेल. तर 18,000 मित्रांनो किंमत असणार आहे. सर या लॅपटॉप सोबत ॲडॅप्टर वगैरे मिळेल का? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉप सोबत तुम्हाला ओरिजिनल त्या कंपनीचा ॲडॅप्टर मिळेल. प्लस त्या लॅपटॉपला रॅम, SSD आणि ॲडॅप्टर म्हणजे चार्जर याला 6 महिन्याची माय कम्प्युटर शॉपीची वॉरंटी असेल. ते तुम्हाला इथं ऑन दी स्पॉट पीस टू पीस रिप्लेसमेंट मिळून जाईल. आणि प्लस लॅपटॉपला 1 महिन्याची टेस्टिंग वॉरंटी आहे. ज्यांना कोणाला 6 महिन्याची वॉरंटी पाहिजे असेल किंवा 1 वर्षाची वॉरंटी पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस लागतील आणि आपण 1 वर्षापर्यंत मॅक्झिमम वॉरंटी प्रोव्हाइड करतो. मित्रांनो नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 7 जनरेशनमध्ये मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंच स्क्रीनमध्ये येतो, फुल HD आहे आणि हा जाईल तुम्हाला 17,500 रुपयाला. तर हा पण मित्रांनो 17,500मध्ये अवेलेबल आहे इथे कुठे माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये. सर हे जे लॅपटॉप आहेत ते रिपेअर केलेले असतात की काय असतं? मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, हे लॅपटॉप चालू कंडिशनमध्ये असतात. आता कधी कधी क्वालिटी चेक करताना समजा एखादा स्पेअर पार्ट खराब असेल, समजा एक्झाम्पल घ्या या लॅपटॉपची बॅटरी खराब आहे तर ते ओरिजिनल कंपनीची बॅटरी टाकलेली असेल, कीबोर्ड असेल किंवा अन्य कुठलाही पार्ट खराब असेल तर ते ओरिजिनल कंपनीचा टाकलेला आहे, म्हणजे ब्रँडेड टाकलेला आहे, जेणेकरून हे जे रिफर्ब मटेरियल येतं जास्त दिवस चालण्यासाठी हे मटेरियल ओरिजिनल असतं. तर बाकीच्या ठिकाणी कसं रिपेअर केलेलं वगैरे मटेरियल असतं. समजा याचं मदरबोर्ड खराब आहे किंवा बॅटरी खराब आहे तर ते लोकलवाले टाकलेले असेल, तर हे तसं मटेरियल नाही आहे. हे ओरिजिनल 100% ओरिजिनल जेन्युइन प्रोडक्ट आहे आणि हे तुम्हाला लॉंग लाईफ जाईल. तर हे तुम्ही बिंदास खरेदी करू शकता. याची लाईफ कमीत कमी 5 वर्ष आहे. 5 वर्ष ते तुम्ही 10 वर्षापर्यंत हे लॅपटॉप वापरू शकता आरामात. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5300. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. हा कॉलेज स्टुडंटसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग वगैरे करायचे असेल तर तुम्ही बिंदास ह्याच्यामध्ये कोडिंग करू शकता. ह्याच्यामध्ये 4 कोर 8 थ्रेड्स आहेत, ज्याच्यामुळे कोडिंग सोपं होतं. आणि हा 8 GB रॅम सोबत आहे, 256 GB SSD. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD स्क्रीन असेल आणि हा जाईल फक्त तुम्हाला 20,000ला. तर चेक करा मित्रांनो, हा पण एक कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे, 20,000त मिळतो. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा पण एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. हे तुम्ही बघू शकता. हे आसपास 1100 ग्रॅम वजन आहे याचं. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे. i5 8 जनरेशनमध्ये असेल आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 20,000ला. तर हा पण मित्रांनो तुम्हाला 20,000त मिळतो. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. हा i5 8 जनरेशन सोबत येतो. 8 GBची रॅम आहे, 256 GB SSD. 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD असेल आणि हा तुम्हाला जाईल फक्त 19,500. 19,500मध्ये मिळणार आहे. सर 20,000च्या रेंजमध्ये काय लॅपटॉप आहेत की नाही? मित्रांनो 20,000चा सगळ्यात वन ऑफ द बेस्ट लॅपटॉप हा आहे डेल लॅटिट्यूड 5400. हे आपल्या शॉपिंगमधलं सगळ्यात जास्त खपणारा लॅपटॉप आणि आम्ही जे जास्त रिकमेंड करतो कोडिंगसाठी असेल, कॉलेजसाठी असेल, ऑफिस यूजसाठी असेल, हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. ह्याचा मॉडेल नंबर आहे डेल 5400. i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GBची रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंची स्क्रीन असेल आणि याचा बॅटरी बॅकअप तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास मिळतो. बाकीचे नॉर्मल जे लॅपटॉप आहेत ते 3-4 तास चालतात, पण ह्याचा बॅटरी बॅकअप खूप चांगला आहे आणि ह्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे. तर हा तुम्हाला जाईल फक्त 20,000मध्ये. 20,000त मिळणार आहे. ह्या शॉपचा बेस्ट सेलिंग लॅपटॉप आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंच स्क्रीन आहे आणि हा फुल HDमध्ये येतो आणि हा टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 22,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 22,000त तुम्हाला हा टच स्क्रीन लॅपटॉप मिळतो आहे. सर ऑनलाईनला Xiaomi, झेब्रॉनिक्स या कंपन्यांचे लॅपटॉप कमी किमतीमध्ये मिळतात, तर ते घेतले पाहिजेत का नाही? मित्रांनो बाकीच्या कंपनीचे लॅपटॉप तुम्हाला स्वस्त मिळतात, पण जे ब्रँडेड आहेत तर त्यांचे लॅपटॉप महाग मिळतात. कारण की काय होतं की आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला बाकीच्या कंपन्या नवीन आहेत, जसं की झेब्रॉनिक्स आहे किंवा नोकियाचे पण लॅपटॉप्स मार्केटमध्ये आहे, Xiaomiचे पण लॅपटॉप आहेत, पण त्यांना आफ्टर सेल सर्व्हिस मिळत नाही. जसं की समजा एखादा स्पेअर पार्ट खराब झाला, कीबोर्ड खराब झाला, स्क्रीन खराब झाली, बॅटरी खराब झाली तर त्याची तुम्हाला स्पेअर पार्ट मिळत नाही आहे. तर आफ्टर सेल सर्व्हिस त्याची नसल्यामुळे आम्ही तर ते रिकमेंड करत नाही आहे. आणि सगळ्यात जास्त आम्ही बिझनेस सिरीज हे रिकमेंड करतो. तुम्ही आपल्या शॉपिंगमध्ये पण बघू शकता की सगळे बिझनेस सिरीज आहेत. बिझनेस सिरीजची एक खासियत आहे की याची बिल्ड क्वालिटी सुपर असते, परफॉर्मन्स एकदम जबरदस्त असतो. प्लस ह्याचे स्पेअर पार्ट आहेत ते 10-10 वर्षापर्यंत तुम्हाला स्पेअर पार्ट अवेलेबल होतात आणि चांगल्या स्वस्त किमतीमध्ये मिळतात. प्लस हे रिपेअरिंग वगैरे सगळ्या ठिकाणी होतं
तर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला शक्यतो सांगेल सेकंड हँड जर मार्केटमध्ये तुम्हाला लॅपटॉप घ्यायचे असेल तर बिझनेस सिरीज घ्या, आणि नवीन जर घ्यायचे असेल तर तुम्ही HP, डेल, लिनोवो अशा ब्रँडेड कंपनीकडे जावं. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा पण टचस्क्रीन लॅपटॉप आहे. हे डेलची 7000 सिरीज आहे, एकदम प्रीमियम सिरीज आहे, एकदम स्लिम लाईट वेट हा लॅपटॉप आहे. त्याचं स्पेसिफिकेशन आहे i5 8 जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि टच डिस्प्ले आहे. ह्याची किंमत तुम्हाला जाईल 22,000 रुपये. तर 22,000 एकदम प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप तुम्हाला मिळतो आहे डेलचा. मित्रांनो, अजून एक आपल्याकडे डेलचा प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा पण टच स्क्रीन डिस्प्ले आहे. त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे डेल 7400 आहे. हे एकदम प्रीमियम सिरीज आहे डेलची. यात i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 22,000 रुपये. चेक करा, 22,000 हा पण तुम्हाला प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप. सर, मेटल बॉडीमध्ये काय लॅपटॉप आहेत की नाही तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे अवेलेबल आहे HPचा EliteBook 830G6 मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशनचा प्रोसेसर बघायला मिळेल. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच. हे स्लिम लॅपटॉप आहे आणि एकदम छोटासा लॅपटॉप आहे. कॅरी करण्यासाठी मस्त लॅपटॉप आहे. ह्याची जी बॉडी आहे ती मेटल बॉडी आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 22,000ला. मेटल बॉडीवाला लॅपटॉप मिळते, तो पण HPच्या न्यू लोगो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840G5. हा एक प्रीमियम लॅपटॉप आहे, प्लस याची डिमांड खूप जास्त असते. हे i5 8 जनरेशनसोबत येईल, 8GB रॅम, 256GB SSD. स्क्रीन साईज असेल 14 इंच FHD असेल आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 24,000. 24,000 तुम्हाला मिळतो आहे. सर, शेअर मार्केट यूज करण्यासाठी मोठ्या स्क्रीनमध्ये काही लॅपटॉप तुमच्याकडे आहे की नाही बजेट प्राईजमध्ये? हो मित्रांनो, आपल्याकडे शेअर मार्केटसाठी असेल किंवा अकाउंटिंगसाठी असेल तर हा आपल्याकडे बेस्ट बजेट लॅपटॉप अवेलेबल आहे. याचा मॉडेल नंबर आहे डेल लॅटिट्यूड 5570. हा i5 6 जनरेशनसोबत येतो. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 15.5 इंच FHD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 19,500. तर 19,500मध्ये मित्रांनो तुम्हाला 15.5 इंचमध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. सर, 15.5 इंचमध्ये अजून काही ऑप्शन आहेत की नाही? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचा 750 G2 मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5 आणि हा HD स्क्रीनसोबत जाईल तुम्हाला फक्त 22,000ला. हा पण चेक करा, 22,000 तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5580. हा i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि याच्यामध्ये HQ सिरीजचा प्रोसेसर आहे, म्हणजे हे कोडिंगसाठी अजून बेस्ट प्रोसेसर आहे. यात 8GBची रॅम आहे, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे 15.5 इंच FHD स्क्रीन असेल आणि हा जाईल फक्त तुम्हाला 22,500मध्ये. 22,500मध्ये तुम्हाला मिळतो आहे. सर, H सिरीज म्हणजे काय, थोडक्यात आपल्या व्ह्यूअर्सला सांगा ना. मित्रांनो, H सिरीज म्हणजे काय असतं की हाय परफॉर्मन्ससाठी ते प्रोसेसर यूज केले असेल तर त्याची जी CPUची फ्रिक्वेन्सी असते, त्याचं जे स्पीड असतं ते जास्त असतं. जसं डेस्कटॉपचं जे प्रोसेसर असतात तर त्याचं नॉर्मली स्पीड जास्तच असतं, पण हे लॅपटॉपमध्ये जर जेव्हा CPU टाकतात तर त्याला बॅटरीवरती चालण्यासाठी त्याचं जे स्पीड असतं ते कमी केलेलं असतं. त्याच्यामुळे मोस्टली लॅपटॉपमध्ये तुम्हाला U सिरीजचे प्रोसेसर मिळतात, त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी बॅकअप जास्त मिळते. पण जर S सिरीजचं CPU पाहिजे असेल तर ते गेमिंगमध्ये मोस्टली मिळतात. नॉर्मल लॅपटॉप जे ऑफिससाठी लागतात त्याच्या S CPU हा मिळत नाही आणि काय काय लॅपटॉपलाच येतो, खूप ठराविक लॅपटॉपला येतं. जसं की आता i7 12 जनरेशन असेल किंवा i5 12 जनरेशन असेल तर त्या लॅपटॉपला, ठराविक लॅपटॉपलाच तुम्हाला S सिरीजचा CPU बघायला मिळेल, पण त्याला बॅटरी बॅकअप जास्त तुम्हाला मिळत नाही आहे. म्हणून मोस्टली तुम्हाला U सिरीजचे प्रोसेसर बघायला भेटतील. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5590. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. याची जी स्क्रीन साईज आहे हे 15.5 इंच आहे. 8GBची रॅम आहे, 256GB SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 23,500ला. तर हा पण एक 15.5 इंचमध्ये 23,500मध्ये तुम्हाला मिळून जाईल. सर, होम सिरीज आणि बिझनेस सिरीजच्या लॅपटॉपमध्ये काय फरक असतो? मित्रांनो, होम सिरीजचे जे लॅपटॉप असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बिल्ड क्वालिटी एकदम चीप मिळते. जसं की प्लॅस्टिकची बॉडी मिळते, प्लस त्याच्यामध्ये जे कंपोनंट वापरले असतात, जसं की त्याच्यामध्ये काही कॅपॅसिटर असतात, काही स्पेअर पार्ट जे असतात ते चीप क्वालिटीचे वापरलेले असतात. आणि बिझनेस सिरीज हे कमीत कमी 12-12 तास काम करण्यासाठी बनवलेले असतात आणि हे याच्यावरती डेली काम होतं. तर त्याच्यामुळे ह्याची जी क्वालिटी आहे, ह्याचे जे स्पेअर पार्ट असतील किंवा ह्याचे जे हिंजेस असतील, ह्याचे जे कीबोर्ड असेल तर हे रफ अँड टफ बनवलेले असतात, जेणेकरून याच्यावरती तुम्ही दररोज 12-12 तास काम करू शकता. आणि प्लस हे जे मशीन आहे हे कमीत कमी तुम्हाला 5-6 वर्ष आरामात जातं. जरी तुम्ही डेली 12 तास जरी काम केलं तर ह्याची कॅपॅसिटी असते की तेवढं हीट सहन करणे किंवा तेवढं प्रेशर सहन करणे. तर हे लॅपटॉप बिझनेस सिरीजचे महाग पण येतात. ह्याची स्टार्टिंग प्राईस कमीत कमी ₹1,00,000 असते.
होम सिरीजचे तुम्ही बघाल तर 40,000पासून स्टार्ट असते. समजा एक्झाम्पल घ्या, एखादा लॅपटॉप होम सिरीजचा मिळतो 60,000ला, तर बिझनेस सिरीजचा तोच सेम कन्फिगचा लॅपटॉप मिळतो तुम्हाला 1,20,000ला. कारण की ह्याची 3 वर्ष वॉरंटी येते आणि होम सिरीजची फक्त 1 वर्ष वॉरंटी येते. प्लस होम सिरीजची जी वॉरंटी 1 वर्ष असून त्याचे स्पेअर पार्ट जास्तीत तुम्हाला 2-3 वर्षापर्यंत सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही स्पेअर पार्ट ओरिजिनल वगैरे बघायला मिळत नाहीत. पण तसं बिझनेस सिरीजचं नाही आहे. हे 10-10 वर्षापर्यंत तुम्हाला स्पेअर पार्ट सगळे ओरिजिनल मिळतात. बॉडी असेल, स्क्रीन असेल किंवा बॅटरी असेल, तर हे सगळं तुम्हाला स्पेअर पार्ट ओरिजिनल मिळतात. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD. ह्याची स्क्रीन साईज असेल 15.5 इंच आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 25,000 रुपये. 15.5 अजून एक ऑप्शन सरांनी इथे आणलेला आहे. मित्रांनो, अजून एक 15.5 इंचमध्ये एकदम पॉवरफुल मशीन आहे. हे डेल लॅटिट्यूड 5500. हे पण प्रीमियम मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD आहे आणि 15.5 फुल HD स्क्रीन असेल. याची किंमत तुम्हाला जाईल 28,000 रुपये. आणि ज्यांना कोणाला रॅम आणि SSD वाढवायचे असेल तर ते आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. जसं की हे 8 GB रॅम आहे आणि 256 GB SSD आहे. ह्याचं जर तुम्हाला डबल स्पेसिफिकेशन करायचं असेल, 16 GBची रॅम करायची असेल आणि 256 512 करायचे असेल तर ते तुम्हाला 3,000 रुपये एक्स्ट्रा खर्च लागेल. फक्त रॅम वाढवायचं असेल तर 1,500 रुपये आणि SSD वाढवायचं असेल तर 1,500 रुपये एक्स्ट्रा लागतील आणि ते तुम्हाला ऑन दी स्पॉट 10-15 मिनिटात करून मिळेल. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेडेबल आहेत म्हणजे? हो, सगळे लॅपटॉप तुम्हाला अपग्रेड करून मिळतील आणि मॅक्झिमम तुम्हाला 32 GB पर्यंत रॅम अपग्रेड करून मिळेल आणि 1 TB SSD मिळेल. सर नेक्स्ट कुठला लॅपटॉप दाखवत आहे? मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i7 6 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 14 इंच आणि हा FHD डिस्प्ले असेल. याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 19,500. 19,500 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. यानंतरचा मित्रांनो लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i7 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD. स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि हा जाईल तुम्हाला फक्त 22,000 रुपयाला. चेक करा, 22,000 तुम्हाला मिळतोय i7 7 जनरेशनचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. हा 2 GB ग्राफिक कार्ड असलेला लॅपटॉप आहे. याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज असेल 14 इंच, FHD स्क्रीन असेल. NVIDIAचं MX 130 हे 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 22,000 रुपये. तर 22,000 2 GBच्या डेडिकेटेड ग्राफिक कार्डसोबत मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे. सर डेडिकेटेड ग्राफिक आणि इंटेल HD ग्राफिक यामध्ये काय काय फरक असतो थोडक्यात आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. मित्रांनो, कोणताही लॅपटॉप घ्या, आता हे जे डिस्प्ले येतो, हा जो डिस्प्ले येतो त्यासाठी ग्राफिक लागतं. मोस्टली आता खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघता त्याच्यामध्ये सांगितलं असतं की सर 4 GBचा ग्राफिक कार्ड आहे. पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असेल तर त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. आता नॉर्मली हा जो लॅपटॉप आहे हा i7 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. तर प्रत्येक लॅपटॉपमध्ये कमीत कमी 2 GB किंवा 4 GBचं हे इंटेलचं ग्राफिक येतं. तर इंटेलचं जे ग्राफिक आहे हे फक्त डिस्प्ले येण्यासाठी असतं. तर त्याच्यावरती तुम्ही गेम खेळू शकत नाही आहे किंवा समजा तुम्हाला एक्स्ट्रा मॉनिटर लावायचे आहेत 4K वगैरे तर ते त्याच्यामध्ये चालत नाही आहेत. आता 8 जनरेशन असेल तर त्यात 4K सपोर्टेड आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त डिस्प्ले लावू शकत नाही आहे. आता काय काय लोक ट्रेडिंगसाठी लॅपटॉप घेतात, ते म्हणतात सर मला एका लॅपटॉपला 2-2 डिस्प्ले जोडायचे आहेत, ते पण 4K जोडायचे आहेत. तर ते पॉसिबल नाही आहे. तर ज्या लॅपटॉपला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे तर त्याच लॅपटॉपला तुम्ही 4K वगैरे स्क्रीन जोडू शकता किंवा त्याच्यावरती गेम खेळू शकता. नॉर्मल सगळ्याच लॅपटॉपला ग्राफिक येतं, पण ते इंटेलचं येईल. डेडिकेटेड असेल तरच तुम्ही ते बाकीचे सॉफ्टवेअर असतील जसं की 3D Max असेल, कटिया असेल किंवा गेमिंग असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला स्पेशली डेडिकेटेड ग्राफिक लागतं. आणि हे जे ग्राफिकचे लॅपटॉप आहेत एकतर गेमिंगमध्ये येतात किंवा प्रोफेशनल सिरीज येतात. प्रोफेशनल सिरीज असते ते कमीत कमी सेकंड हँडमध्ये 30,000पासून चालू असतं आणि गेमिंग तुम्हाला 27,000, 28,000, 30,000, 35,000 इथून तुम्हाला बघायला मिळेल. तर बाकीच्या लॅपटॉपमध्ये हे नॉर्मल ग्राफिक असतं, हे फक्त लक्षात ठेवा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा एकदम स्लिम लॅपटॉप आहे, पॉवरफुल आहे आणि हा छोटासा कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. हा i7 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच, FHD स्क्रीन आहे आणि हा जाईल तुम्हाला फक्त 24,000 रुपयाला. चेक करा, कॉम्पॅक्ट साईजमध्ये पॉवरफुल मशीन तुम्हाला मिळते 24,000. सर मार्केटमध्ये हेच लॅपटॉप कमी किमतीत पण अवेलेबल आहेत, तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? मित्रांनो, मार्केटमध्ये जे लॅपटॉप आहेत आणि आपल्याकडले लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. जसं की आता तुम्ही बघू शकता याची जी कंडिशन आहे हे ॲज अ ब्रँड न्यू कंडिशन आहे आणि हे इम्पोर्ट असल्यामुळे याची कंडिशन नवीनसारखी आहे. मार्केटमध्ये जे तुम्हाला भेटतात तर तिथे स्क्रीन
वरती कुठे डाग्स असतील किंवा स्क्रॅच पडलेले असतील किंवा कीबोर्डचे मार्किंग गेलेले असेल, इथे पण तुम्हाला ऑइली डाग भेटतात ट्रॅकपॅडवरती. पण आपल्याकडे एकदम क्लीन कंडिशनचे लॅपटॉप असतात. आणि बाकीच्या मार्केटमध्ये तुम्हाला कधी कधी ते इंडियन मटेरियल मिळतं, तर ते इंडियन मटेरियल कमीत कमी 3-4 हजार रुपये स्वस्त असतं. आणि प्लस त्याच्यामध्ये डस्ट वगैरे खूप जास्त गेलेले असतात किंवा ते रिपेअर केलेले असतात, त्याच्यामुळे हा फरक पडतो. आणि दुसरी मेजर जी गोष्ट आहे की आपण प्रत्येक लॅपटॉप खोलून बघतो आणि त्याच्यामध्ये सगळे जेन्युइन ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकतो, जसं की रॅम असेल किंवा SSD असेल. तर हे व्हिडिओच्या लास्टला पण मी तुम्हाला खोलून दाखवेल की आपल्याकडे जे लॅपटॉप मिळतात त्याची कंडिशन आतून पण कशी असते. शेवटी कसं असतं की सेलर जो असतो त्याला एवढा वेळ नसतो, ते त्याच्यामुळे जास्तीत जास्त ते काय करतात की वरून सगळे लॅपटॉप क्लीन करतात, चकाचक करतात. पण आपण या उलट आतून पण खोलून सगळे चकाचक मटेरियल असेल तरच ठेवतो, नाहीतर आपण ते रिटर्न करतो. कारण की वरची कंडिशन कशी आहे त्याच्यापेक्षा आतली कंडिशन कशी आहे हे महत्त्वाचं पडतं रिसेलमध्ये. कारण की शेवटी तुमच्याकडून आम्ही पैसे घेणार आहे, तर आमची एक जबाबदारी आहे की हा लॅपटॉप देताना ह्याची सगळी माहिती पाहिजे. समजा ह्याच्यामध्ये कुठं फॅब्रिकेशन केलेलं आहे किंवा हा रिपेअर केलेला आहे किंवा आतलं जे मटेरियल आहे ते ओरिजिनल आहे का नाही हे बघण्याची जबाबदारी आमची आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त आपण ह्या माय कम्प्युटर शॉपिंगमधून लॅपटॉप घेऊ शकता. प्लस तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही ते फोन करून विचारा, किंवा इथं येऊन तुम्हाला जर एखादा लॅपटॉप पसंत पडला असेल आणि तो ओपन करून बघायचा असेल तर ती सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, प्लस त्याचं जे रेझोल्युशन आहे 2K रेझोल्युशन आहे. हा i7 7 जनरेशनसोबत येतो. 8GB रॅम आहे, 256GB SSD. 14 इंची स्क्रीन असेल, रेझोल्युशन 2K रेझोल्युशन आहे, टच डिस्प्ले आहे आणि किंमत जाईल तुम्हाला फक्त 23,500. 23,500 मध्ये तुम्हाला 2K रेझोल्युशनसोबत लॅपटॉप मिळते. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा i7 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8GB रॅम, 256GB SSD. स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि हा तुम्हाला जाईल फक्त 24,500ला. चेक करा, 24,500 मध्ये तुम्हाला मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा डेलचे प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8GB रॅम, 256GB SSD. स्क्रीन साईज आहे 14 इंच FHD आणि हा जाईल तुम्हाला फक्त 24,500ला. 24,500 मध्ये तुम्हाला मिळतो आहे. सर, तुमच्या इथले लॅपटॉपच्या प्राइजेस ह्या फिक्स का आहेत? मित्रांनो, काय होतं की समजा आता हे लॅपटॉप आहे, हा 26,500ला जर विकायचा असेल तर सांगताना एक्स्ट्रा किंमत सांगावी लागते, जसं की 29,000 30,000. तर काय होतं की प्रत्येक कस्टमरला वेगवेगळी प्राईस जाते. समजा आता एखादा दिसायला खूप स्टँडर्ड लोक असतील तर त्यांच्याकडून पैसे जास्त घेतले असेल, एखादा गरीब असेल तर त्याला किंमत कमी सांगितली जाते, किंवा काही लोकांना काहीच कळत नाही आहे की लॅपटॉपमधलं, मग त्यांना i5 6 जनरेशनसुद्धा 20,000 रुपयाला सांगितलं जातं. तर काय होतं की प्रत्येक कस्टमरला वेगवेगळे प्राईस कोट केले जातात आणि प्रत्येक कस्टमरला वेगवेगळी प्राईस दिली जाते. त्याच्यामुळे असं होतं की म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की सगळे कस्टमर आपल्यासाठी समान आहेत, सगळ्यांना एकच प्राईस जावी म्हणून आपण हे प्राईस फिक्स ठेवलेले आहे. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा डेलची प्रीमियम सिरीज आहे. हा टचस्क्रीन डिस्प्लेसोबत येईल. i7 8 जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD. स्क्रीन साईज आहे 14 इंच FHD टच आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 26,500. 26,500 मध्ये टचस्क्रीन लॅपटॉप तुम्हाला मिळतं. 360 मध्ये सर काय ऑप्शन आहेत की तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे लिनोवोचा लॅपटॉप आहे. याचा मॉडेल नंबर आहे X380. हा योगा मॉडेल आहे. हे तुम्ही बघू शकता, याला पेन पण मिळतो. याचं जे स्पेसिफिकेशन आहे i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD आणि हा 360 होतो. याची जी किंमत आहे तुम्हाला फक्त मिळेल 25,000. 25,000 मित्रांनो तुम्हाला हा 360 लॅपटॉप मिळणार आहे. सर, 360 मध्ये अजून काय ऑप्शन? हो मित्रांनो, यानंतरचा आपल्याकडे लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा i7 8 जनरेशनसोबत येतो. याचे 16GBची रॅम आहे, 256GBची SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 13.3 इंच. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 33,000. 33,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे 360. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे आपल्याकडे HPचा. हा HPचा प्रोबुक आहे. याचं जे मॉडेल नंबर आहे 435G7 मध्ये येतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा एकदम पॉवरफुल CPU आहे. Ryzen 7 प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर आहे. याचं जे रॅम आहे ही 16GB रॅम आहे, 512GBची SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच. हा 2-in-1 लॅपटॉप आहे. 360 होणारा टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची जी तुम्हाला किंमत जाईल फक्त 40,000 रुपये. 40,000मध्ये ज्याला कोणाला AutoCAD असेल, 3D वर्क करायचं असेल, व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर हा वन ऑफ द बेस्ट लॅपटॉप आहे टचस्क्रीन आणि 2-in-1 मध्ये. 360 मध्ये एकदम पॉवरफुल मशीन तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त आणि फक्त 40,000. सर, मेटल बॉडीमध्ये अजून काय ऑप्शन तुमच्याकडे? मित्रांनो, हा डेलचा एकदम प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे. डेल लॅटिट्यूड 7400. हा मेटल बॉडीमध्ये येतो.
त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे i5 8 जनरेशन आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि हा टचस्क्रीन डिस्प्लेसोबत येतो. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 27,500. 27,500मध्ये मेटल बॉडीचा हा लॅपटॉप तुम्हाला मिळून जाईल. हे मोस्टली जे डॉक्टर लोक आहेत किंवा मॅनेजर लेवलचे लोक आहेत किंवा आपल्याकडे शिवाजीनगरमधून ॲडव्होकेटची लॉबी आहे, तर ते सगळ्यात जास्त हे मॉडेल प्रेफर करतात. आणि जे शिक्षक लोक आहेत ते पण आजकाल ह्या मॉडेलची खूप जास्त डिमांड करत आहेत. हा दिसायला एकदम युनिक मॉडेल आहे आणि हे मेटल असल्यामुळे खूप जास्त दिवस टिकतो पण. तर आपली ही जी व्हिडिओ आहे ती बघून लोक कुठनं तुम्हाला रिस्पॉन्स देतात? सर, तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकल्यापासून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो. जसं की कोल्हापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, कराड आहे, आमच्याकडून सोलापूरचे आहेत, पंढरपूर आहे, अकलूज आहे, इंदापूर आहे, परत बार्शी आहे, परत आपले नगरचे आहेत, त्याच्यानंतर गडचिरोली आहे, इकडून नगर रोडचे आहेत आणि आपल्या पुण्यातून म्हणाल तर तुम्ही खराडी असेल, वाघोली असेल, वाकड असेल, शिवाजीनगर असेल किंवा पिंपरी चिंचवड, भोसरी, आळंदी, चाकण एवढ्या लांबून सुद्धा लोक आपल्याकडे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी येतात. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात? हो, नक्कीच. आणि प्लस मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याकडे ॲडव्होकेट शिवाजीनगरचे जेवढे ॲडव्होकेट आहेत तर त्यांच्याशी पण आपलं चांगले रिलेशन झाले आहेत. त्याच्यामुळे तिकडचा रेफरन्सचा धंदा पण खूप चांगला आहे. प्लस डॉक्टर लोक आहेत किंवा टीचर लोक आहेत, तर हे मंडळीसुद्धा आपल्याकडे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी येतात. पुढचा लॅपटॉप सर मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा सुद्धा मेटल बॉडी आहे आणि हा एकदम पॉवरफुल मशीन आहे. हा i7 8 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज 14 इंच आहे. हा पण टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 33,000. 33,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सर, लॅपटॉपचे जे प्रोसेसर आहेत त्यामध्ये इंटेल का AMD यामध्ये कुठलं बेस्ट असेल? मित्रांनो, बेस्ट असं कसं ठरवतात ते त्याचे 2 पॅरामीटर्स आहेत. एक तर त्याची प्राईस काय आहे आणि दुसरं त्या प्राईसला तो परफॉर्मन्स किती देतो आहे. आता एक्झाम्पल घ्या की हा आपल्याकडे लिनोवोचा लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये AMD Ryzen 5 4650U हा प्रोसेसर आहे. हा इक्वलंट आहे i7 10 जनरेशन. तुम्हालाही माहीत आहे i7 10 जनरेशनचा जर प्रोसेसर घ्यायचा म्हटलं, म्हणजे तो लॅपटॉप घ्यायचा म्हटलं सेकंड हँडमध्ये, ते पण बिझनेस सिरीजमध्ये, तर कमीत कमी तुम्हाला लागतात 35,000 रुपीज. पण इथे तुम्ही बघताय की याची जी प्राईस आहे ते फक्त 27,000 रुपये. ह्याचं जे स्पेसिफिकेशन आहे मित्रांनो, लिनोवो थिंकपॅड आहे, E14 हे मॉडेल आहे. याच्यामध्ये AMD Ryzenचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 6 कोर आणि 12 थ्रेड्स आहेत. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि हा जाईल फक्त तुम्हाला 27,000ला. आता मी सुद्धा एक गेमर आहे, मी लहानपणापासून गेमिंग करतो, आत्तापर्यंत गेमिंगच करतो. तर आमच्या गेमरची सगळ्यात जास्त जी चॉईस आहे हे AMD प्रोसेसर आहे. AMD प्रोसेसरमध्ये जे Ryzen सिरीज आलेले आहे, Ryzen 3 असेल, Ryzen 5 असेल, हे एकदम बेस्ट प्रोसेसर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला रॅम जी फ्रिक्वेन्सी आहे ती पण तुम्हाला जास्त मिळते कम्पेअर टू इंटेल. तर तुम्ही जर गेमर असाल तर तुम्ही मोस्टली चूज करा AMD, आणि जर तुम्हाला ऑफिस वगैरे यूज करायचं असेल तर तुम्ही इंटेल चूज करू शकता. मित्रांनो, आता AMD प्रोसेसर जरी चांगला असेल प्राईसच्या हिशोबाने, तरी आता आपल्याकडे जे लॅपटॉप आहे तर ते मोस्टली तुम्हाला इंटेलमध्येच बघायला मिळतील. कारण की AMD जे प्रोसेसर आलेत ते 2018 पासून चांगले प्रोसेसर आले. त्याच्या अगोदर पण AMD प्रोसेसर येत होते, पण त्याचा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता, त्याचं हिटिंग वगैरे सगळं जास्त होत होतं. पण आत्ता जे 2018, 19, 20चे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये AMD प्रोसेसर बेस्ट आहेत. पण IT कंपनीमध्येच आत्ता सध्या तरी AMD प्रोसेसर एवढे मिळत नाही आहेत, म्हणून तुम्हाला सेकंड हँडमध्ये AMD प्रोसेसर मिळणं थोडंसं अवघड आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवोचा थिंकपॅड आहे, T14 मॉडेल आहे. हे टच स्क्रीन डिस्प्लेसोबत येतं. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज 14 इंच आहे. स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 29,000. 29,000 तुम्हाला हा टच स्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. सर, सध्या मार्केटमध्ये आता कुठलं जनरेशन चालू आहे? मित्रांनो, आत्ता प्रोसेसरमध्ये इंटेल प्रोसेसरमध्ये जे जनरेशन चालू आहे ते 14 जनरेशन चालू आहे. तर तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला 6 जनरेशन, 7 जनरेशन, 8 जनरेशन, जसे 10 जनरेशन किंवा 11 जनरेशन बघायला मिळतं. तर ह्याच्या पाठीमागचं रिझन आहे की IT कंपनी ह्या ज्या लॅपटॉप घेतात हे काम करण्यासाठी घेतात. त्यांचा धंदा असा नाही की आज लॅपटॉप घेतला आणि उद्या विकायचं. तर त्याच्यामुळे त्यांनी 14 जनरेशन घेतलं असेल तर ते आपल्याकडे यायला कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागतात. म्हणून तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये तुम्हाला लेटेस्ट जनरेशन मिळत नाही. खूप जणांचे सर रिक्वायरमेंट येते की आम्हाला सर लेटेस्ट जनरेशन पाहिजे, 14 जनरेशन, 12 जनरेशन. तर ते एवढ्या लवकर पॉसिबल नाही आहे, कारण की कंपनी घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी विकत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत 10 जनरेशन किंवा 11 जनरेशन मॅक्स टू मॅक्स हे बघायला मिळेल आणि त्यांच्या प्राईस खूप जास्त असतात.
जसं मी मगाशीच म्हटलं की स्टार्टिंग प्राइसच तर बिझनेस सिरीजची कमीत कमी ₹1,00,000 असते. त्याच्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये येतात तर ते तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 रुपये अशी किंमत लागते. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा i5 10 जनरेशनसोबत येतो. 8GB रॅम, 256GB SSD. स्क्रीन साईज आहे याची 14 इंच फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 28,000 रुपये. चेक करा, 28,000 तुम्हाला हा मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5401. हा एच CPU सोबत येतो. जसं की मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की एच सिरीज हे खूप रेअरमध्ये मिळते आणि जी मिळते ते फक्त गेमिंगमध्ये किंवा प्रोफेशनल जे लॅपटॉप असतात, जे ग्राफिक कार्डवाले असतात, तर त्याच्यामध्ये एच सिरीज मिळते. पण हे जे तुम्ही लॅपटॉप बघताय याच्यामध्ये ग्राफिक नाही आहे, पण याच्यामध्ये एच CPU येतो. ठराविक लॅपटॉपमध्ये फक्त तुम्हाला एच CPU बघायला मिळेल. हा i7 9 जनरेशनसोबत येईल. याची जी रॅम आहे ती 16GB रॅम आहे, 512GB SSD. हा टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 32,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 32,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. सर i7 लॅपटॉप वगैरे हिट होतात का? मित्रांनो, i7चे जे लॅपटॉप असतात, जसं की i7 9 जनरेशन असेल किंवा 8 जनरेशन असेल, तर ह्याचे जे लॅपटॉपचे CPU असतात ते एकदम पॉवरफुल असतात की ते कमीत कमी 90 डिग्री किंवा 100 डिग्रीवरती काम करतात, तरच ते स्पीड मिळतं. जर त्या स्पीड कमी असेल तर त्याचं टेम्परेचर कमी असणार. तर जेवढे तुम्ही पॉवरफुल लॅपटॉप्स घ्याल तेवढं ते हीट होतात. आता हीट होतात याचा अर्थ असा नाही की ते लॅपटॉप खराब आहे किंवा तो एक प्रॉब्लेम आहे. जर त्याला स्पीड पाहिजे असेल तर त्याचं टेम्परेचर वाढणार आणि टेम्परेचर वाढलं तरच तुम्हाला असं ते फील होतं की काहीतरी गरम झालं आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतं. पण ते ॲक्च्युली प्रॉब्लेम नाही आहे, ते स्पीड जास्त असल्यामुळे ते गरम होतात. आता कधी कधी काय होतं की कस्टमर आमच्याकडे येतात, लॅपटॉप बघतात आणि लॅपटॉप बघतानाच म्हणतात की सर हा आम्ही काहीच वापरत नाही आहे पण हा हीट झाला. आता हीट होण्याचं रिझन तुम्हाला सांगतो. आता ही जी कॉपी असते विंडोजची कॉपी, ही लायसन कॉपी. आता इथे तुम्हाला दिसतं की इथे काहीतरी अपडेट आलेलं आहे. हे विंडोजचं अपडेट हे बॅकग्राऊंडला चालू असतं, तर ते कधी कधी इन्स्टॉल करत असतं. तर इन्स्टॉल करताना हा CPU आहे तो 100% यूज होतो. तर ते तुम्ही म्हणजे समोर काही यूज करत नाही आहे पण ते बॅकग्राऊंडला चालू असतं. तर त्याच्यामुळे पण कधी कधी त्याचा लॅपटॉप गरम होतो आणि कस्टमरला वाटतं की नाही हा लॅपटॉप खराब आहे म्हणून हे दुकानदार विकत आहेत. तर तसं काही नसतं. तर हे आम्ही लॅपटॉप पूर्ण टेस्ट केलेले असतात आणि i5 लॅपटॉप असेल, i5 8 जनरेशन असेल किंवा 10 जनरेशन असेल किंवा 11 असेल किंवा i7 असेल तर हे मोस्टली लॅपटॉप थोडेसे गरम होतात. पण ते प्रॉब्लेम नसतो. ह्याला जर व्यवस्थित व्हेंटिलेशन दिलं, जसं की आता हे खाली व्हेंट आहेत, तर हे जर ब्लॉक नाही झाले तर हे लॅपटॉपचं जे कूलिंग आहे ते एकदम व्यवस्थित होतं. जर तुम्ही मांडीवरती वापरला किंवा बेडवरती जर ठेवला तर हे व्हेंटिलेशन ब्लॉक होऊन जातं. नॉर्मली तुम्ही प्लेन सरफेसवरती यूज करा किंवा लॅपटॉपचं स्टँड यूज करा. आता उन्हाळ्यात जास्त करून लॅपटॉप गरम होतात किंवा मेटल बॉडी असेल तर त्याला हीट जास्त जाणवते. प्लॅस्टिक बॉडीला एवढी हीट जाणवत नाही आहे. तर हे गोष्टी फक्त लक्षात ठेवा. तर लेटेस्ट जनरेशनमध्ये काय लॅपटॉप आहेत की नाही तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5420 आहे. हा i5 11 जनरेशन आहे. 16GB रॅम, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD. हा सिल्वर कलरमध्ये येतो आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 33,000. 33,000 तुम्हाला 11 जनरेशनचा लॅपटॉप मिळणार आहे. सर गेमिंगमध्ये काय लॅपटॉप आहेत की नाही? हो मित्रांनो, आपल्याकडे Acer Nitro 5 हा मॉडेल आहे. याच्यामध्ये प्रोसेसर जो आहे i7 7 जनरेशन आहे. 8GB रॅम, 256GB SSD आणि 500GBची हार्ड डिस्क पण आहे. ह्याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे NVIDIAचं GTX 1050 ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज आहे याची 15.5 इंच आहे. FHD आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 28,000 रुपये. 28,000मध्ये तुम्हाला हा गेमिंग लॅपटॉप मिळणार आहे एसरचा. चेक. पुढचा गेमिंग लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोचा लीजन मॉडेल आहे. हे AMD Ryzen 5 सोबत येतो. याचा जो प्रोसेसर आहे हा 4600H आहे. याच्यामध्ये 6 कोर आणि 12 थ्रेड्स आहेत. हा एकदम पॉवरफुल CPU आहे. याच्यामध्ये 16GBची रॅम, 256GBची SSD आणि 1TB हार्ड डिस्क आहे. याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड असेल हे NVIDIAचं GTX 1650 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे. 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट आहे आणि हे 2022चं मॉडेल आहे. एकदम क्लीन कंडिशनमध्ये तुम्हाला मिळेल 35,000. तर चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला मिळणार आहे. स्टोरेज वगैरेचं पण काही टेन्शन राहणार नाही. सर नेक्स्ट कुठला दाखवत आहे? मित्रांनो, आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप आणि सगळ्यात हाय एंड लॅपटॉप आहे. हे डेल प्रिसिजन आहे. 5530 आहे. याचं जे रेझोल्युशन आहे स्क्रीनचं हे 4K रेझोल्युशन प्लस हा टच स्क्रीन डिस्प्ले असेल. याच्यामध्ये प्रोसेसर जो आहे हा i9 8 जनरेशन आहे. 32GBची रॅम आहे. 1TBची NVMe SSD आहे. NVIDIAचं क्वाड्रो ग्राफिक कार्ड मिळेल P2000. हे 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज 15.5, 4K आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची जी किंमत आहे ही जाईल तुम्हाला 60,000 रुपये. 60,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. एकदम पॉवरफुल मशीन असणार.
आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी खास सरांनी एकदम युनिक लॅपटॉप आणलेला आहे, एकदम स्पेशल मॉडेल असणार आहे. सर, काय डिटेल असणार आहे? मित्रांनो, हा आसूसचा झेनबुक आहे. हे एकदम प्रीमियम सिरीज आहे, एकदम लाईट वेट आणि मेटल बॉडीमध्ये आहे. हे तुम्ही बघू शकता, मोबाईल एवढा हा स्लिम आहे. प्लस ह्याच्यामध्ये जे सी पोर्टचा चार्जर येईल, ह्याच्यामध्ये HDMI सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. इकडे USB पोर्ट आहे आणि हा टोटल मेटल बॉडीमध्ये येईल आणि एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे ट्रॅकपॅडवरती सुद्धा तुम्हाला नमकी दिलेले आहेत. ह्याची जी स्पेसिफिकेशन आहे, हे i5 11 जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD आहे आणि स्क्रीन साईज असेल याची 14 इंच FHD आहे. डिस्प्ले एकदम जबरदस्त आहे, हे तुम्ही बघू शकता. क्लॅरिटी एकदम छान आहे आणि हा जाईल तुम्हाला फक्त 35,000मध्ये. एकदम युनिक प्रोडक्ट आहे. ज्याला लॅपटॉप स्पेशली पॉवरफुल पण पाहिजे, दिसायला पण छान पाहिजे, लाईट वेट पाहिजे आणि सगळ्यापेक्षा वेगळा पाहिजे असेल तर हा वन ऑफ द बेस्ट लॅपटॉप तुम्हाला माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये मिळून जाईल. ओके, चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, एकदम स्लिम ट्रिम. मित्रांनो, तुम्ही लॅपटॉप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक लॅपटॉप खोलून दाखवण्यात येईल, जेणेकरून तुम्ही आतमध्ये जे काही पार्ट्स वगैरे बसलेत ते जेन्युइन आहेत की नाही ते तुम्ही चेक करू शकता. इथे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या ज्या चायनीज कंपनी किंवा लोकल कंपनी आहेत, एवढ्या सगळ्या कंपनीचे SSD मिळतात. हे आम्हालासुद्धा लॅपटॉपसोबत येतात पुढूनच. पण आपण तुम्ही इथे बघू शकता की हे SK Hynix आहे, हे WD आहे किंवा ही पण WD आहे, मायक्रॉन आहे किंवा सॅमसंग आहे. आता इथे बघू शकता हा लॅपटॉप आहे, याच्यामध्ये सॅमसंगची NVMe वापरलेली आहे. तर आपण प्रत्येक लॅपटॉप खोलून चेक करतो. त्याच्यामध्ये जर अशा लोकल कंपनी असतील तर या लोकल कंपनीचे SSD काढून आपण अशा ब्रँडेड कंपनीचे SSD टाकतो. ब्रँडेड कंपनीचे SSD महाग पण असतात, त्याची लाईफ चांगली असते, प्लस त्याचं जे स्पीड आहे ते खूप चांगलं असतं. जेणेकरून समजा तुम्ही आता i5 8 जनरेशनचा प्रोसेसर वापरताय, तर त्याला जर NVMe वगैरे लावली किंवा ब्रँडेड SSD लावली तर त्याचं स्पीड चांगलं मिळतं. आणि तुम्ही जर हे लोकल लावलं तर याच्यामध्ये स्पीड पण कमी मिळतं आणि ह्या 10मधल्या 5 तरी लवकरात लवकर खराब होतात. प्लस तुमचा तो डेटा लॉस होतो, प्लस ते नवीन SSD खरेदी करा, प्लस त्याला फॉर्मॅट करा, त्या फॉर्मॅटचे एक्स्ट्रा चार्जेस भरा. तर त्याच्यापेक्षा तुम्ही ब्रँडेड SSD वापरा आणि आम्ही पण तुम्हाला या लॅपटॉपसोबत ब्रँडेड SSD प्रोव्हाइड करू. प्लस तुम्हाला इथे दाखवतो की आपल्याकडे रॅमसुद्धा चेक केले जातात. आता ह्या पहिल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघताय की इथे पण सॅमसंग लिहिलेलं आहे, इथे पण सॅमसंग लिहिलेलं आहे, पण यातली एक चायनीज आहे आणि एक ओरिजिनल आहे. तर ओरिजिनल रॅम कशी ओळखायची मी तुम्हाला सांगतो. रॅमच्या पाठीमागे जर हा पाठीमागचा पिक्चर आहे, इथे तुम्ही क्लिअरली विजिबल आहे SEC लिहिलेलं आहे, म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी. आणि हीच रॅम इथे पाठीमागं दाखवली तर इथे कुठलंच मार्किंग नाही आहे, जसं की इथे कंपनीचं नाव कुठलंच नाही आहे, की याच्यावरून कळतं की ही चायनीज रॅम आहे. इथे पण दिसतं आहे बघा, इथे काहीच लिहिलेलं नाही आहे, म्हणजे सॅमसंग कंपनीचं काहीच मार्किंग नाही आहे. तर ह्या चायनीज रॅम असतील किंवा SSD असेल तर हे मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ह्याच्यामुळे लॅपटॉपची किंमत पण कमी असते आणि त्याचा परफॉर्मन्स पण तुम्हाला i5 लॅपटॉप घेऊनसुद्धा i3 सारखा परफॉर्मन्स असतो. तर हे मार्केटमध्ये चालू आहे, तर त्याच्यापासून सावधान राहा आणि कधीही लॅपटॉप खरेदी करताना ह्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. मित्रांनो, तसे आपल्याकडे लॅपटॉप जेव्हा येतात तर ते आपण बॅटरी पण टेस्ट करतो. आता बाकीच्या शॉपमध्ये तुम्हाला दाखवलं जातं की बॅटरीची हेल्थ किती आहे किंवा किती mAhची बॅटरी आहे, पण याच्या अपोजिट आपण काय करतो की प्रत्येक जो लॅपटॉप आहे हा टेस्टिंगसाठी लावला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता, हे एक सॉफ्टवेअर येतं बॅटरी मॉनिटर, ह्याच्यावरती आम्ही टेस्टिंग लावलं. हे पाठीमागे तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता की हे यूट्यूबवरती एक व्हिडिओ चालू आहे आणि ते दिसतं की टाईम ऑन बॅटरी, म्हणजे बॅटरी ही किती वेळ चालली. तर आपण हे 6 तास लॅपटॉप चालू केलं आहे आणि 100%वरून हा 23% आला आहे. टोटल टाईम हा दाखवतो 7 तास 59 मिनिट्स, म्हणजे हा 8 तासापर्यंत चाललेला असा हा अंदाजे सांगतो आहे. आणि ऑलरेडी आपण हा चालवला आहे 6 तास. तर प्रत्येक लॅपटॉप हा आम्ही एवढा डिटेलमध्ये चेक करतो की ॲक्च्युअलमध्ये हा रिअल लाईफमध्ये किती तास बॅटरी बॅकअप देतो. याच्यानंतर जेव्हा तुम्ही लॅपटॉप खरेदी करताय, जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय, तर याच्या प्रत्येक पोर्ट, जसं की इथे लँड पोर्ट आहे, USB पोर्ट आहे, हेडफोन जॅक आहे, याच्यानंतर ह्या साईडला C टाईप आहे, हे चार्जर आहे, हे HDMI आपण तुम्हाला चेक करून देतो, इथली USB पोर्ट आहे. हे सगळ्या पोर्ट तुम्हाला लॅपटॉप सिलेक्ट केल्यानंतर इथेच चेक करून दिल्या जातात. त्याच्यानंतर वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, त्याच्यानंतर कॅमेरा आहे, माईक आहे, याचा कीबोर्ड आहे, हे माऊस आहे. तर हे सगळं इथेच चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉप हँडओव्हर केला जातो. तर असं कधी होत नाही आहे की कुठलंच घरी गेल्यानंतर कुठलं USB चालत नाही, हेडफोन चालत नाही किंवा ब्लूटूथ चालत नाही किंवा इन फ्युचर तुम्ही HDMI लावले, TVला कनेक्ट केलं तर ते चालत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आम्ही स्वतः घेतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला लॅपटॉप विकतो.
तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं तुम्हाला प्रॉमिस केलेलं ज्याच्यामध्ये टोटल लॅपटॉपचा जो कोणी काउंट सांगेल त्याला आपण डायरेक्ट 1000 रुपये मित्रांनो जीपे करणार होतो. तर फायनली तो क्षण आलेला आहे. सर, कोण विनर असणार आहे? मित्रांनो, गेल्या व्हिडिओचा विनर जो आहे तो आहे महेश देशपांडे. क्या बात आहे महेश देशपांडे, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला मिळणार आहेत 1000 रुपये डायरेक्ट जीपे. सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. आणि सर, आत्ताची ही जी व्हिडिओ बघताय त्या व्ह्यूअरसाठी काय आहे की नाही? हो मित्रांनो, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये टोटल आम्ही किती लॅपटॉप्स दाखवलेत हे कमेंट करायचं आहे. आणि भरपूर लोकजण पूर्ण व्हिडिओ बघतात, कमेंट पण करतात, पण फक्त त्याच्यामधलं एक विनर चूज केला जाईल आणि त्याला 1000चं बक्षीस जीपे केलं जाईल. नक्कीच. तर ही जी व्हिडिओ आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये पण पूर्ण लॅपटॉप काउंट करा. जो कोणी बरोबर सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला 1000 रुपये डायरेक्ट जीपे केले जातील. तर पुन्हा एकदा महेश देशपांडे यांचं कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला कमेंटला रिप्लाय येईलच आणि तुम्ही लवकरात लवकर सरांना कॉन्टॅक्ट करा. 1000 रुपये तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर केले जातील. तर मित्रांनो, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप मिळत आहे. डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर, जाता 2 शब्द. मित्रांनो, ज्यांनी पण लॅपटॉप आपल्याकडून खरेदी केलेले आहेत तर प्लीज त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट्समध्ये आपले माय कम्प्युटर शॉपीचे फीडबॅक असतील, रिव्ह्यू असतील, काही सजेशन असतील तर ते नक्की तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि प्लस ज्यांना कोणाला लॅपटॉप घ्यायचा असेल आणि ज्यांना कोणाला थोडंसं असं डाऊट्स असतील तर ते बिंदास दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करण्याचा जो टाईम आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता, किंवा ज्यांना कॉलवरती बोलणं शक्य नसेल त्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी चालेल. प्लस तुम्हाला आपल्या लॅपटॉप शॉपीमध्ये जे कुठले लॅपटॉप्स अवेलेबल आहेत त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. ॲटोमॅटिक तुम्हाला एक ॲटो रिप्लाय येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉपचा ॲड्रेस, लोकेशन आणि आपल्याकडे जे उपलब्ध लॅपटॉप आहेत त्याची तुम्हाला पूर्ण लिस्ट मिळेल. त्या लिस्टमध्ये तुम्हाला लॅपटॉपचं ओरिजिनल फोटो, त्याचं स्पेसिफिकेशन आणि त्याची प्राईस हे तुम्हाला सगळं कॅटलॉगमध्ये मिळून जाईल. ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, पुणे 46. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.